आपण बनवणार आहे पालक पनीर. तर हे पनीर घेतले आहे, ते पनीर स्वच्छ असे धुवून टाकायचे. हे असं वापरायला पालक असे स्वच्छ छान धुवून घ्यायचे 2-3 पाण्याने आणि ते गॅसवर 3 ते 4 मिनिट उकळायला ठेवायचे. पाणी टाकायचं छान आणि झाकून उकळायला ठेवून द्यायचे. जास्त नाही उकळायचे, 3 ते 4 मिनिटच खूप होतात. पालक असे उकळून घ्यायचे 3 ते 4 मिनिट. त्यासोबत घ्यायचे काजू, आपल्याला ग्रेव्ही घट्ट पाहिजे आहे त्यानुसार, आणि बर्फाचे 3-4 मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचं. ते आता मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचं. आता इकडे तेल गरम करायला ठेवलेलं आहे कढईमध्ये. त्यामध्ये टाकूया तेजपान, त्यामध्ये टाकूया जिरं थोडं, कलमीचा 1 तुकडा, थोडी भेंडी विलायची थोडी फोडून टाकायची, साधी विलायची फोडून टाकली तर सेंट उतरते त्याचा, आणि 3-4 मिरे, काळी मिरी, त्यामध्ये टाकूया लसूण अद्रक पेस्ट. छान तेलामध्ये मिक्स करून घ्यायचं. आणि काजू, मिक्सरमध्ये पालक, काजू मिक्सरमध्ये बारीक केलं ना, जे वाटण केलं होतं ते तेलामध्ये ॲड करून घ्यायचं आणि छान फिरवून शिजवून घ्यायचं. पालक छान तेलामध्ये शिजवून घ्यायचा. धना पावडर, जिरा पावडर, हळद, गरम मसाला, तिखट, चवीनुसार मीठ शिजू द्यायचं. आणि आपल्याला आवश्यकतेनुसार पाणी टाकून थोडं पातळ करून घ्यायचं. आणि त्यामध्ये आता उकळी आल्यानंतर पनीर टाकून द्यायचं, पनीरचे तुकडे टाकायचे. आणि आपल्याला घट्ट पातळ जशी ग्रेव्ही पाहिजे आहे त्यानुसार ग्रेव्ही ठेवून शिजू द्यायचं, झाकण ठेवून. आता यामध्ये टाकूया क्रीम. यामध्ये दुधावरची क्रीम होती ती टाकून दिली. क्रीममुळे टेस्ट छान वाटते भाजीची. आणि छान आता शिजवून घ्यायचं. आता त्यामध्ये टाकूया, आणि आता भाजी आपली झालेलीच आहे, त्यामध्ये कोथिंबीर टाकून द्यायची. कोथिंबीर आणि थोडा पालक पनीर तयार. आणि गॅस बंद करून द्या. तयार आहे आपली पालक पनीर. लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.